एक महत्त्वाची बातमी, खालापुरात आमदार महेंद्र थोरवेंविरोधात तक्रार करण्यात आली आहे। अभिनेत्री हेमांगी राव यांनी थोरवेंविरोधात ही तक्रार दाखल केली आहे। भूखंड लाटण्यासाठी महेंद्र थोरवे यांनी धमकी दिल्याची ही तक्रार आहे। महेंद्र थोरवे शिंदेंच्या शिवसेनेचे कर्जतचे आमदार आहेत। दरम्यान खालापूर पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे। बिल्डर दीपक वाधवा यांच्या विरोधात सुद्धा तक्रार दाखल करण्यात आली आहे। तर कांडरोली गावातल्या जमिनीवरूनचा हा वाद आहे। माझ्या विरुद्धची तक्रारीत यामध्ये तथ्य नसल्याचं थोरवेंनी स्पष्टीकरण दिलंय। महेंद्र थोरवे, दीपक वाधवा त्यांना साथ देणारे गुन्हेगार यांच्या विरुद्ध आम्ही तक्रार दिलेली आहे। आणि ती तक्रार यासाठी दिली की मला, माझ्या मुलाला, माझ्या मुलीला आणि माझ्या नवऱ्याला सगळ्यांच्या जीवाला धोका आहे। आमच्या इथे जी सिक्युरिटीची मंडळी आहेत त्यांच्या जीवाला धोका आहे की ह्या जागेमध्ये डिस्प्यूट आहे, ही जागा डिस्प्यूटमध्ये टाकावी असं काहीतरी त्यांचा प्रयत्न चालू आहे। आणि याला पोलिसांची साथ आहे। आम्हाला योग्य न्याय मिळेल अशी काहीतरी कारवाई कराल। महेंद्र दरम्यान या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः आमदार महेंद्र थोरवे फोनलाईनवरून जोडले गेलेत। महेंद्रजी, आपण पाहतो या ठिकाणी भूखंड लाटण्यासाठी तुम्ही एका अभिनेत्रीला किंवा इतरांना धमकी दिल्याचा आरोप होतोय, काय सांगाल या संदर्भात? नाही, हे तर सरासर खोटी बातमी आहे। 2 महिन्यापूर्वी डॉक्टर राव आणि त्यांची मिसेस जे आता शुभांगी जे आपण कोण सांगताय, या दोन्ही लोक माझ्याकडे ह्याच जागेसंदर्भात आलेले होते की आमची अशी अशी खालापूरमध्ये जागा आहे, या संदर्भात आम्हाला ती डेव्हलप करायची, तर तुम्ही आम्हाला मदत करा। तर त्या जागेचा पूर्ण तपशील घेतला असता आमच्या निदर्शनात असं आलं की त्या ठिकाणी काही वर्षापूर्वी डॉक्टर राव आणि हेमांगी ज्या आता अभिनेत्री आहेत त्या दोघांच्या नावाची आणि त्यांचा मुलगा असेल किंवा अजून काही लोक असेल अशा नावाची त्यांची एक कंपनी आहे। या कंपनी, डेव्हलपमेंट कंपनीच्या नावावर या लोकांनी कस्टमरला फ्लॅट बांधून देतो, बंगले बांधून देतो असे सांगून कमीत कमी 9 कोटी रुपये सर्वसामान्य लोकांकडनं त्या ठिकाणी चिटिंग करून उचललेले आहेत। आणि आतापर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारचा 1 रुपया सुद्धा त्यांनी किंवा ते फ्लॅट किंवा बंगलो किंवा काहीच त्या ठिकाणी त्यांना बांधून दिलेले नाहीयेत। आणि मग ह्या सगळ्या लोकांनी कंझ्युमर कोर्टमध्ये काही तक्रारी केल्यात, UOW मध्ये काही तक्रारी केल्यात। त्याच्यानंतर या डॉक्टर राव आणि त्यांच्या मिसेस ज्या अभिनेत्री आहेत या दोघांनी ही जागा 11 कोटी रुपयाला बिल्डर दीपक वाधवा यांना त्या ठिकाणी MOU करून त्या ठिकाणी विकण्यात आली। त्याच्यामध्ये काही टर्म्स कंडिशन ठरण्यात त्यांच्या आल्या होत्या की बाबा बाकी कस्टमर जे लोकांचे पैसे ते त्यांनी त्या ठिकाणी द्यायचे आहेत आणि तुम्ही बाकी सगळे पेपरवर्क सगळं क्लिअर करून द्यायचं डॉक्टर राव आणि हेमांगी अभिनेत्री यांनी ज्या आहेत त्यांनी, तर ते त्यांनी काय क्लिअर करून दिले नाही आणि डॉक्टर दीपक वाधवांकडनं 2 कोटी 90 लाख रुपये त्यांनी उचलले। अशा पद्धतीने हे सगळं मॅटर निदर्शनात आल्यानंतर मी त्यांना म्हटलं का तुम्ही लोकांची फसवणूक करताय, त्यामुळे मी तुम्हाला पाठबळ देऊ शकत नाही। दीपक वाधवा चुकीचे नाहीयेत। दीपक वाधवांनी तुम्हाला 2 कोटी 90 लाख रुपये दिलेत, लोकांचे 9 कोटी रुपये तुम्ही उचलले। जागा तुमची 5 एकर, जागेची व्हॅल्युएशन 5 का 6 कोटी रुपये असेल तर त्याच्या 3 पट पैसे। महेंद्र थोरवेजी, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे। धन्यवाद, तुम्ही TV9 मराठीला दिलेल्या